मारकुट्या मात्रेला हायकोर्टाचा दणका, आता नगरसेवक पद जाणार का? रमेश म्हात्रे जे मारकुट्या नगरसेवक म्हणून प्रसिद्ध झालेत, मात्रेनं डॉक्टरांना थेट मारहाण केली आहे. डॉक्टरांना बेदम मारहाण केल्यानंतर आणि राज्यभरातून संताप व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी या मारकुट्या नगरसेवकाला अटक केली, पण हा नगरसेवक जामिनावर बाहेर आला. कल्याण कोर्टानं म्हात्रेला 50,000 रुपयांच्या रोख रकमेच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर केला. पण आता मुंबई हायकोर्टानं मारकुट्या म्हात्रेला चांगलाच दणका दिलाय. हायकोर्टानं म्हात्रेसह चौघांचा जामीन रद्द केलाय. मुंबई हायकोर्टाने अचानक मारकुट्या म्हात्रेला दणका कसा दिलाय? म्हात्रेंचं नगरसेवक पद जाऊ शकतं का? पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. डोंबिवली येथील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नगरसेवक रमेश म्हात्रेनं आपल्या सोबत काही कार्यकर्त्यांना रुग्णालयात आणत गोंधळ घातला. रुग्णालयातील नवजात बालिकांसाठीचा अतिदक्षता विभाग पूर्णपणे भरलेला असल्यानं तेथील एका महिला आणि पुरुष डॉक्टरांनं नवजात बाळाच्या नातेवाईकांना बाळाच्या आरोग्याचा आणि योग्य वैद्यकीय उपचारांचा विचार करून दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला होता. मात्र यावरून नातेवाईकांनी नगरसेवक रमेश म्हात्रेंशी संपर्क साधला आणि म्हात्रे कार्यकर्त्यांसह रुग्णालयात पोहोचले. रमेश म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टरांना शिवीगाळ करत बेदम मारहाणही केली. या जीवघेण्या हल्ल्यामुळे रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी प्रचंड भीतीच्या छायेखाली होते. डॉक्टरांनी सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत तातडीनं काम बंद आंदोलन सुरू केलं. या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. घटनेनंतर पीडित डॉक्टरांच्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलीस ठाण्यात नगरसेवक रमेश म्हात्रे विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, मारहाण करणे आणि डॉक्टर संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र राजकीय वलय आणि दबावामुळे कल्याण दंडाधिकारी न्यायालयानं म्हात्रेला अटक केल्यानंतर अवघ्या काही तासातच जामीन मंजूर केलाय असा आरोप आहे. कनिष्ठ न्यायालयाच्या या निर्णयामुळे डॉक्टर संघटना अधिकच आक्रमक झाल्यात. गंभीर गुन्हा दाखल झाला असतानाही लोकप्रतिनिधीला इतक्या सहज जामीन कसा मिळतो असा सवाल वैद्यकीय क्षेत्रातून विचारला जाऊ लागलाय आणि त्यामुळेच डॉक्टरांनी सोमवारपासून आक्रमक संप पुकारण्याची तयारी केली आहे. सोमवारी पुकारला जाणाऱ्या संपामुळे राज्यातील संपूर्ण आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची भीती निर्माण झाली होती. या परिस्थितीची मुंबई हायकोर्टानं स्वतःहून दखल घेतली. शनिवारची सुट्टी असूनही प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठानं विशेष सुनावणी घेतली. सुनावणी दरम्यान न्यायालयानं कनिष्ठ न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं म्हात्रेच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीकडे प्रकर्षानं लक्ष वेधलं. रमेश म्हात्रेवर यापूर्वी हत्या आणि हत्येचा प्रयत्न यांच्यासारखे 18 गंभीर गुन्हेगारी खटले दाखल आहेत. ही वस्तुस्थिती खालच्या न्यायालयानं जामीन देताना विचारात घ्यायला हवी होती असं हायकोर्टानं स्पष्ट केलंय. जरी म्हात्रेचे 17 प्रकरणांमध्ये निर्दोष मुक्तता झाली असली तरी त्यांचं नाव 18 गंभीर प्रकरणांमध्ये होतं आणि त्यातील गुन्ह्यांचं स्वरूप अत्यंत क्रूर होतं. याकडे दुर्लक्ष करता येणार नाही असं हायकोर्टाने स्पष्ट केलंय. डॉक्टरांवर होणारे हल्ले सहन केले जाणार नाहीत असं ठामपणे सांगत हायकोर्टानं रमेश म्हात्रेला दिलेला जामीन तात्काळ रद्द केलाय. न्यायालयाने म्हटलंय की लोकप्रतिनिधी कायदा हातात घेऊ शकत नाही आणि जर डॉक्टरांना सुरक्षा नसेल तर आरोग्य यंत्रणा कशी चालणार. हायकोर्टानं म्हात्रेचा जामीन रद्द करत त्याला रविवार संध्याकाळी 5 वाजेपूर्वी विष्णुनगर पोलिसांसमोर हजर होण्याचे आदेश दिलेत. जर ते हजर झाले नाहीत तर पोलिसांना त्यांना तात्काळ अटक करण्याचे अधिकार दिले आहेत. यासोबतच न्यायालयानं डॉक्टर संघटना, जनतेची आणि रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी सोमवारचा प्रस्तावित संप मागे घेण्याची अधिकृत सूचना केली आहे. न्यायालयाच्या कठोर भूमिकेनंतर डॉक्टर संघटनांनी समाधान व्यक्त केलं असून संप मागे घेण्याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे. रमेश म्हात्रेनं डॉक्टरांना बेदम मारहाण केल्यानंतर त्याच्या हकालपट्टीची मागणी करण्यात आली आहे. मात्र अद्याप शिंदे गटाकडून रमेश म्हात्रेची हकालपट्टी करण्यात आलेली नाही. त्यामुळे अशा मारकुट्या नगरसेवकाला पाठीमागे का घालण्यात येत आहे असा प्रश्न आता निर्माण झालाय. जरी शिंदे गटाकडून या नगरसेवकाची हकालपट्टी करण्यात आलेली नसली तरी कोर्टाकडून दणका बसण्याची शक्यता आहे. आज हायकोर्टानं त्याची जामीन रद्द केली आहे. उद्या जर म्हात्रेला 2 वर्षांची शिक्षा झाली तर म्हात्रेंचं नगरसेवक पद आपोआप रद्द होऊ शकतं. त्यामुळे आता जरी शिंदे गटानं रमेश म्हात्रेला पाठीशी घातलं तरी कोर्टाचा निर्णय त्याला वाचू शकणार नाही. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.